प्रश्न मला पडतो आणि हा प्रश्न उलगडण्यासाठी मी अवघड म्हणून नेट विजन कॉम्प्युटर क्लासेसची विद्यार्थी तुमच्यासमोर माझा विषय मांडत आहे. भारताची प्रजासत्ताक भ्रम की वास्तव. विषयाच्या सुरुवातीला प्रजासत्ताक म्हणजे काय हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. प्रजासत्ताक म्हणजे अशी शासन प्रणाली जिथे लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी एक प्रतिनिधी निवडून दिलेला असतो आणि तो प्रतिनिधी जनतेचा मालक नसून जनतेचा सेवक असतो. एखादे राष्ट्र प्रजासत्ताक आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला 4 निकषांना सामोरे जाणे आणि पूर्णत्वास नेणे गरजेचे असते. त्यातला पहिला निकष म्हणजे निवडून दिलेला प्रतिनिधी हा सामान्य जनतेपैकीच एक असावा, वंशानुगत नसून तो सर्वसामान्य असावा. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशाच्या माजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. एका आदिवासी कुटुंबातील एक महिला देशाच्या सर्वोच्च पदी पोहोचते तेव्हा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्णत्वास गेलेलं दिसतं. येथे मला भारताचे प्रजासत्ताक वास्तव असं वाटायला लागतं. दुसरा निकष म्हणजेच एखाद्या विशिष्ट जातीचा, विशिष्ट धर्माचा, विशिष्ट लोकांना विशिष्ट असे अधिकार नसावे. कारण आजही इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्डची कन्सेप्ट अस्तित्वात आहे, परंतु भारतीय संविधानाने सर्वांना समान असे अधिकार दिले आहेत. तिसरा निकष म्हणजे प्रत्येक पद प्रत्येक नागरिकासाठी खुले असावे, मग ते IAS IPS असो किंवा सरपंच पदापासून राष्ट्रीय पदापर्यंत असो. चौथा निकष म्हणजे लोकप्रिय समप्रभुता. म्हणजे समप्रभुता ही जनतेच्या हाती असते. भारत जेव्हा हे 4ही निकष पूर्ण करतो तेव्हा भारताची प्रजासत्ताक वास्तव आहे असं मला वाटायला लागतं. परंतु भारताची प्रजासत्ताक एवढ्यावरच निर्धारित आहे का? भारताने आणखीही काही मूल्यांचा समावेश केला. समता, न्याय, बंधुता या मूल्यांवरच भारताची प्रजासत्ताक अवलंबून आहे. पण खरंच आपण हे मूल्य जोपासतो का आणि जोपासले तर कुठपर्यंत जोपासतो हा प्रश्न आज मला इथे पडतो. आणि जेव्हा आम्ही न्याय हे मूल्य सिद्ध करण्यासाठी निघतो तेव्हा उत्तराखंडातील 2 16 वर्षीय बहिणी मला भेटतात. त्या आपल्या मोठ्या बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रपतींना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित असतात. आपल्या देशातील या स्त्रिया प्रजासत्ताक देशातील या स्त्रिया आपल्या प्रजेचाच भाग आहे हे आपण कुठेतरी विसरतो. यांच्या सुरक्षिततेचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यांच्याकडे कानाडोळ्या नजरेने बघितलं जातं आणि आम्ही आमचा प्रश्न जेव्हा निवडून दिलेल्या प्रतिनिधी समोर मांडतो तेव्हा ते आम्हाला म्हणतात, अगर लड़की अकेली नहीं गई होती तो ऐसा न हुआ होता. अगर लड़की अकेली नहीं गई होती तो ऐसा न हुआ. एकीकडे आमच्या बहिणींना न्याय मिळत नाही तर दुसरीकडे आमची माऊली प्रस्तुती करण्यासाठी दवाखान्यामध्ये आली असता डॉक्टरने नकार दिल्यामुळे जमिनीवरच बाळाला जन्म देताना आम्हाला दिसते. मग खरंच येथे आम्हाला प्रजासत्ताक भ्रम आहे असं वाटायला लागतं. जेव्हा आपण समानता या मुलाच्या ढोल ताशासह गाजावाजा करत असतो तेव्हा हरियाणातील IPS अधिकारी जातीवादाला त्रासून आत्महत्या करताना आम्हाला दिसते. त्रिपुरावरून डेहराडूनला MBA करण्यासाठी आलेला 24 वर्षीय मुलगा जेव्हा भारतामध्ये येतो आणि त्याला चायनीज म्हणून चिडवलं जातं, नुसतं चिडवलं जात नाही, गावभर हिंडून त्याला जीवित ठार मारलं जातं. ठार मारलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत जर तो ॲम इंडियन असं म्हणत असेल तर येथे मला समता, बंधुता, न्याय हे मूल्य तुमच्या आमच्यामध्ये रुजलेले दिसत नाहीत हो. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य आहे, तुम्हाला असं वाटणं चुकीचं आहे. आपल्या भारत देशाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर आहे, पण अभिव्यक्त झाल्यानंतरही त्याला स्वातंत्र्य असेल याची कुणालाही शाश्वती नाही. कारण 36 वर्षीय युवा पत्रकार राजीव प्रताप हे आंदोलन झालेलं काम उजेडात आणण्याचं काम करत होते. पण परिणाम काय? 18 सप्टेंबर 2025 रोजी ते गायब होतात आणि त्यांना डायरेक्ट तेव्हा सापडतात जेव्हा त्यांचा मृत्यू भगीरथी नदीच्या पात्रावरती सापडतो. येथे जर निर्धार हत्याकांडामध्ये पालकांची हत्या करून मांस खाणाऱ्यांना निर्दोष म्हटलं जात असेल आणि न्यायासाठी लढणाऱ्यांना दोषी ठरवलं जात असेल तर येथे मला प्रजासत्ताक भ्रम आहे असं वाटायला लागतं. मग प्रजासत्ताक राष्ट्र कशासाठी आहे? लोकांच्या कल्याणासाठी की लोकांच्या रक्षणासाठी? इंदोरमध्ये 2 नवजात शिशूंना जन्म दिल्यानंतर त्यांना उंदराने कुरतडून त्यांचा मृत्यू होतो. थॅलेसेमियामुळे 5 जण आजारी असल्यावरती त्यांना HIV पॉझिटिव्हचे रक्त चढवले जाते. इंदोरमध्ये दूषित पाण्यामुळे 10 जणांचा मृत्यू होतो आणि जेव्हा आम्ही आमचा प्रश्न निवडून दिलेल्या प्रतिनिधी समोर मांडतो त्यावेळेस ते आम्हाला म्हणतात, फोकट का सवाल मत पूछो, काम की बात करो. तेव्हा मला असं वाटायला लागतं आमच्या जीवन मरणाचा जिथे विषय येतो तिथे आमचा प्रश्न फुकट कधीपासून वाटायला लागतो. ज्यावेळेस एखादा शेतकरी आपल्या भाकरीसाठी गहाण असतो त्यावेळेस तो आपल्या पिकांच्या अनुदानासाठी कृषी अधिकाऱ्याकडे आपले प्रश्न मांडायला जातो. त्यावेळेस कृषी अधिकारी त्याला कोड्याने मारताना आम्हाला दिसतो. कायद्याचा बालेकिल्ला म्हणून नाशिकला ओळखलं जातं, पण नाशिकचेच कृषी अधिकारी कृषिकांचे प्रश्न मांडायचे सोडून आपल्या मोबाईलमध्ये गेम खेळताना आम्हाला दिसतात.
1,25,000 मिळणारी कचरा गोळा करणारी गाडी नगरपालिका 4,25,000 खरेदी करते, तर उत्तराखंड आणि राजस्थान येथे एआयच्या मदतीने नकली फोटो कधी चालू न झालेले काम चालू झाले असे दाखवले जाते, तेव्हा मला 2 ओळी आठवतात. तुम्हारी फाइलों में तो गाँव का मौसम गुलाबी है, तुम्हारी फाइलों में तो गाँव का मौसम गुलाबी है, ये वादे छोटे हैं, ये दावे किताबी है, ये दावे किताबी. यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये नयनतारा सिंहकर यांना बोलवलं जातं, परंतु त्यांच्या भाषणाची संहिता वाचल्यानंतरच त्यांचे आमंत्रण रद्द केले जाते. मग हे प्रजासत्ताक कसे? ज्यावेळेस आम्ही प्रजासत्ताक राष्ट्राचा विचार करतो, तेव्हा मला असं कळतं आपण आज भ्रम आणि वास्तव याच्यामध्ये कुठेतरी आहोत. आपले भ्रम हे आपले वास्तव हे आपले भ्रम आहे आणि आपले अस्तित्व हे आपले स्वप्न आहे. तर आपण भ्रमाला मागे टाकून स्वप्नाच्या आणि अस्तित्वाच्या दिशेने पुढे वाटचाल करणं हे तुमचे आमचे कर्तव्य आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.